पुढची महत्त्वाची बातमी, वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। खार पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवलेलं होतं। दरम्यान कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देखील मिळालंय। मात्र तो त्याच्या वकिलांसह खार पोलिसांमध्ये आता चौकशीसाठी हजर राहू शकतो। त्याबरोबरच महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कामराच्या विरोधात 3 एफआयआर दाखल करण्यात आले। तर हे सर्व गुन्हे आता खार पोलिसांकडे वर्गही करण्यात आलेले। त्यामुळे राज्यभरात कामराच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची चौकशी आता खार पोलीसच करणार आहेत। तर वादग्रस्त कॉमेडियन कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जात आहेत, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। स्वप्नील, कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला, त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी समन्स पाठवलेलं होतं। खार पोलीस स्टेशनमध्ये तो चौकशीला हजर राहण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आलेलं आहे। तो आज हजर राहण्याची शक्यता आहे। शुभम, नक्कीच स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा आज खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे। सोबत त्याचे वकील सुद्धा असेल। मात्र अंतरिम जामीन हा मद्रास हायकोर्टाकडून 7 एप्रिलपर्यंत कुणाल कामराला मिळालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विडंबनात्मक गाणं त्याने तयार केलं होतं। यानंतर वाद निर्माण झाला होता। खरं तर 2 समन्स कुणाल कामरा याला पाठवले होते, त्यातील एक 25 मार्चला पाठवण्यात आला होता आणि एकूणच आता 31 तारखेचा आजचा एक आहे। त्यामुळे आज कुणाल कामरा हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी खार पोलीस स्टेशनमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी हजर राहू शकतो। दरम्यान कुणाल कामरा हा खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहिल्यानंतर खरं तर मुंबईच्या कोर्टात सुद्धा जामीन मिळवण्यासाठी याचिका सुद्धा करू शकतो। त्यामुळे आज कुणाल कामरा खार पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।